शेतकऱ्याला राजा म्हणतात म्हणजे खरंच तो राजा आहे हे मी ध्यानात ठेवायचं. खायाय देईल ते देईल, नाही आमच्या घरात म्हणलं तर उचलून हे म्हणे नेऊन देईल त्याला झेपत नसलं. असो काय सांगायचं मला. म्हणून माणसं शिकून येत असं ना मग, पण शिकल्यावर व्यवहार करतोय असं मात्र तुम्ही अजिबात समजू नका. व्यवहार करायचा तर समाजात मिसळून वागावं लागतं. मला सांगा, प्रत्येक सासूचं आणि सुनाचं भांडणं आहे होय का नाही. तुमची लग्न झाल्या काय नवरा तुमच्या ताब्यात दिला, कुणाचा देव त्याला आतापर्यंत कोणी सांभाळलं होय ना. आता तिथनं पुढं माता म्हातारी राबत असतील ते ती तुमच्या संसारासाठी राबतात का त्यांच्या, खरं सांगायचं मला. होय ना. हे सुनाला कळलं असतं म्हातारला भांडली असती. मुला असं करू नये म्हणजे गेला राग आला, मी शिकलोय. तुझं शिक्षण पायरी वापरचं, व्यवहार कळत नाही शिकलोय, कशाला शिकला. म्हातारी शिकाय नाही पण व्यवहारी ज्ञान आहे. नासाडी गेली तर पुढं हे पुरणार नाही. बर हे तुमच्यासाठीच म्हातारी माणसं सांगतात का त्यांच्यासाठी. मग भांडणं झाली असती. आणि दुःख जे आहे ते मानव निर्मित संसारात आहे का दुःख नावाचा पदार्थ आहे निपाणीच्या मुरगुडच्या पेठात कोल्हापूरच्या गडिंग्लजच्या. संसारात वागायला कळना हे दुखणं आहे का संसार दुःखाचा आहे. मग अवघाची संसार ही माऊलींची प्रतिज्ञा आहे. कुणाची? नामदेवरायांची प्रतिज्ञा आहे. अवघाची संसार सुखा करीन सुखाचा, जरी झाला दुःखाचा दुर्दरोहा. दुःख आहे ते आमच्यातल्या वागण्या. कोणाच्या? बायकोचं मत थोडं जाणून घ्यावं.